काय मूर्खपणा आहे हा हिरा. कशाला आलाय तिथं? हा जो तुमचा वेडेपणा आहे ना, एक दिवस. खरं प्रेम हे वेडच असतं, मग ते असला वेडेपणा करायला भाग पडतं. आणि मी म्हटलेलं ना तुम्हाला की मला माझा बर्थडे ना माझा प्रेमासोबतच सेलिब्रेट करायचा आहे, म्हणून तुम्ही बघितलं त्याला पच्छपत का होईना आणच माझं धैर्यांजवळ. हिरा, इकडे या, इकडे या. तुम्हाला सांगितलं होतं ना की तुमचा बर्थडे नंतर सेलिब्रेट करूयात. नंतर करून काय उपयोग? हो, आता माझं इकडे येणं जास्त इम्पॉर्टंट होतं. हे कळत कसं नाहीये तुम्हाला? मग माझं सुद्धा तुमच्यासोबत इथे राहणं इम्पॉर्टंट आहे, कळत कसं नाही तुम्हाला? बस हिरा, आता जर तुम्ही इथनं निघाला नाहीत ना तर माझा कंट्रोल सुटेल आणि मग मी काय करेल ना माझं मला सुद्धा माहिती नाही. ह्या प्लॅन साठी सगळं काही पणाला लावलंय आणि त्या प्लॅन मध्ये जर कोणी आडवं आलं ना तर मी शांत बसणार नाही. त्यानंतर माझ्या हातनं जे काही होईल त्याचा मला अजिबात फरक पडणार नाही. मी तुमचं काही ऐकणार नाही धैर्य, मला थांबायचं दिवस. तुम्हाला इतकं समजून कळत नाही का? धैर्य, तुम्ही इथं का थांबलाय? ते स्टेपनी, गाडीत स्टेपनी आहे का नाही ते चेक करायला आलो होतो. काय रस्त्यानं जर कुठं गाडी पंक्चर झाली तर सगळी सोय असायला पाहिजे ना. माझं जाऊ द्या, कणीस कुठे आहे ते न घेताच आलं वय. कणीस आहे तिथंच, पण ते द्यायलाच कोण नाहीये. सगळा माझा मूडच घालवला बघा. जाऊ दे, बहुतेक ना आपल्या नशिबातच नाहीये कणीस. चला जाऊयात. सावी, कणीसच खायचं असेल ना तर ना तिथं कणीसवाला असायला लागतोय ना नशीब. काय बोलताय तुम्ही? राणी सरकार, अहो आम्ही इथं उपस्थित असताना तुमचा मूड ऑफ होणं शक्यच नाही. तुम्हाला हवं ते मिळणार. भाजलेलं कणीस पाहिजे मिळणार, उकडलेलं कणीस पाहिजे नक्कीच मिळणार, आणि आमची मिठी पाहिजे तर एनी टाइम. राजा साहेब, मला फक्त आता कणीस खायचं. जशी आपली आज्ञा. कणीस पाहिजे तर ते मिळणार, बाकी सगळं नंतर. चला चला चला. या राणी सरकार, एकच मिनिट. बोला की मॅडम, ह्यातलं कुठलं कणीस द्यायचे?
कॅरेक्टर चेंज? हा मग आता कनिसवाला झालोय ना मी. बरं, हे द्या. बर, हे देतो. धैर्य. थांबा, तुम्ही बसा, मी करतो. हा, कनिसवाला कोण आहे? मी आहे का नाही? मग चला तुम्ही अहो पण तुम्ही या इथं बसा. आणि म्हणून वुमेनची इम्पॉर्टंटमेंट लय महत्वाची आहे, कळलं? वुमनची काय? अग ती इम्पॉर्ट सबलीकरण ग. सबलीकरण म्हणायचंय का? तीच ती. आता मला काय म्हणायचे तुम्हाला कळालं की नाही? तेच. तर तुम्ही सगळ्यांनी पॉवरफुल झालं पाहिजे असं मला वाटते. तुमचा बिझनेस मोठा होणं लय गरजेचं आहे. तुमचं प्रोडक्ट जोरदार विकलं गेलं पाहिजे. चला आता तुमच्या प्रोडक्टचे एक एक सॅम्पल मला देऊन ठेवा, तर मग मी मुजुनदारांकडे जाईन आणि तुमचं मस्तपैकी मार्केटिंग करून फायदा करून देईन. हा, चला द्या. हा, बेस्ट. दीपाताई, मुजुमदार खरंच मोठी ऑर्डर देतील ना? विषय आहे का? व्याये आमचे. आता आमचं ऐकणार नाही तर मग कुणाचं ऐकणार? हा, अजिबात टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो, पण ऑर्डरी मिळाल्या तर बरं, नाहीतर हे सगळं सामान आम्ही परत न्यायला येणार. हो, तुम्हाला हे तर परत यावंच लागणार आहे. अहो मला थँक्यू म्हणायला. बरं, चला चला. आपण बिझनेस वुमेन आहे, आपल्याला वेळ लय महत्वाचा आहे. हा, चला या तुम्ही आता. बाय बाय. हा चला, बाय 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 बाय. या.
ठीक आहे मॅडम. कसं झालंय? जरा फिकं फिकं आहे. थोडं लिंबू आणि मसाला टाका की त्याच्यावर. अहो असं काय करताय मॅडम? मारलंय की समजा. तो तुमच्या हिशोबाने टाकलाय ना, जरा माझ्या हिशोबाने पण टाका. अच्छा असं होय. ठीक आहे, एकच मिनिट. हा नाही इकडे. आता ट्राय करून बघा. मस्त. आपण एक फोटो काढूया. ही काय नवीन नाटकं लावल्यात? नाटक? तुमच्या काय जिभेला हाड बिळ आहे का नाही? हा काय पण काय बोलायला लागलायसा? बिझनेस आहे तो, बिझनेस. सोडा तुमच्या डोक्याच्या बाहेरचा विषय. तुला लय डोकाय माहित आहे, लय हुशार आहेस की नाही तू. पण मुजुमदारांचं नाव वापरून तू हे जे काय करायला लागलेस की नाही, याची भनक जर भाऊ न लागली तर काय मी घाबरत नाही. आणि माझा ऐका, डोक्याचा चालू असलेल्या भागाचा वापर करा. आपल्या मुजुमदारांसोबत जे काही नातं जोडलं गेले की नाही, त्याचा फायदा करून घ्या. बास दीपी, ही असली फालतू दिवा स्वप्न बनले की नाही, बास करत हा. ही दिवा स्वप्न नाही, ही फायद्याची स्वप्न आहेत. आणि बघा, तुम्हाला जर जमत नसलं नाही तर माझ्या आडवं येऊ नका. आणि यातलं भाऊनं काही सुद्धा कळता कामा नये. जर का कळालं तर मग तुम्ही आहे आणि मी आहे. ज्याचं भ्या वाटत होतं शेवटी ते झालंच. आता ह्या मुजुमदारांमुळे अजून काय काय बघायला लागेल ते देवालाच माहिती आहे. हो दादा, काय आहे आणि माझ्या दुकानात काय करताय तुम्ही? आणि न विचारता कधीच कसं काय घेतलं तुम्ही? आओ दादा, आओ तुम्हाला किती आवाज दिले आणि तो कोणच नव्हतं माहितीये. मग शेवटी आम्ही आमच्या हातानेच करून खात होतो. आत्ताचे पैसे देतो की तुम्हाला? अहो पण असं घ्यायचं असते काय? त्याला काय वागणं म्हणतात? हो दादा, काय ना फुकट खायची सवय नाही आम्हाला. पण
तुझं झालं असं की माझ्या बायकोची इच्छा झाली कणीस खायची, पण तुम्ही इथं नव्हता, मग तिची इच्छा मोडली असती ना. आणि मी असताना तिची इच्छा मोडणं शक्यच नाही. त्याच्यामुळे मी इथं आलो. आणि जाऊ द्या, ते सोडा, तुम्ही हे घ्या. जगातल्या कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्या बायकोची इच्छा जास्त इम्पॉर्टंट आहे. ताई, तुम्हाला खूप चांगला नवरा मिळाला बघा. तुमचा संसार असाच फुलत राहून दे. दादा, तुम्ही 1-2 मिनिटं बसा की, तुम्हाला 1-2 कणीस भाजून देतो की. नाही 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 नाही, काही गरज नाही आहे, एवढं पुरेसं आहे आम्हाला. येतो आम्ही. सवी, तुझ्यामुळे मला माझं धैर्य एकटं सोडून गेले. आता बघच तू, एक दिवस तुला इथे कायमचं सोडून जाणार. अर्च काय नुसतं नावालाच हे घर मोठं आहे. तिथे माझ्या वस्तू ठेवायला जागाच शिल्लक नाही. आता हे सगळं कुठं ठेवू? बाहेर नेऊन ठेवू का? बाहेरच नेऊन ठेवू. आता कुठं ठेवू? हा, इथं ठेवते. झाल, इथं माझ्या वस्तू ठेवायला जागा नाही आणि ह्यांनी सगळा राडाच करून ठेवला इथं. काय नवच तर ना. दीपा, काय करायलीस? साफसफाई करायला लागले. बघितलं ना किती दिवस झालं साफसफाई केली नाही. सगळे आडगळ झाले नुसते. आडगळ नाहीये ती. अडगळ नाही, आठवणी आहेत त्या. जमा नाही, वर्षानुवर्ष जपून ठेवलेली कागदपत्र आहेत ती. भाऊ, तेच म्हणते मी, वर्षानुवर्ष कोंडा जमा झालाय तो. हे बघा काय आहे? पेपरातल्या बातम्या. अहो शिळ्या झाल्या त्या, आता कोण वाचणार आहे? दीपा, नुसत्या बातम्या नाहीत त्या. अगं, आपल्या शाळेविषयी छापून आलेल्या बातम्या आहेत. आई, आपल्या काय आणि दुसऱ्यांच्या काय? शेवटी रद्दी ते रद्दीच. त्याचा काय यूज होणार आहे? कोण वाचणार आहे का ती तेव्हा ते?
ही कागद कशाला पाहिजे ही कागद? अगं ते दिपे ठेवती फाई. काय करायलीस तू? हा ही अगं नुसती कागद नाही ती प्रमाणपत्र आहे माझ्या सावीची. आई वंस गेले सासरी. एक तर ती जाळून टाका, नसेल तर त्यांना नेऊन द्या. इथे कशाला ठेवणार ती सगळी? हे बघा नुसती कागद. उंदरांना चांगली मेजवानी आहे ही. दिपे अगं यांच्या कामाची कागदपत्र आहेत ती. बाबांची कागद? आई अजून किती दिवस? हा अहो कितीतरी वर्ष झालं बाबांचा अजून काहीच पत्ता नाही. मग त्यांची कागद कशाला साठवून ठेवलं तुम्ही सगळी? बर ते कुठं आहेत का नाही हे सुद्धा कोणाला माहिती नाही. दीपा आता कसा आहे मूड? आणि हो अजून काही इच्छा असेल तर सांगा, सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तसं लई इच्छा आहे, खरं आता काही नाही. धैर्य, तुम्हाला आठवतंय एकदा कामासाठी तुम्ही मला पुण्याला घेऊन गेला होतात आणि येताना तुमचे विमान म्हणजे तुमची गाडी बंद पडली होती. किती घाबरला होतात तुम्ही. आणि मग नंतर एक टेम्पो आला होता आणि त्या टेम्पो मध्ये बसून आपण आलेलो. भांडा भांडा भांड्याला भांड लागल्याशिवाय नवरा बायकोचं प्रेम फुलत नसतं या. काय हाजी, आम्ही नवरा बायको नाहीये. यांच्याशी लग्न करण्यापेक्षा ना मी एका उंदराशी लग्न करीन. जिदान तो माझा ऐकल तरी उचकटपणा तरी नाही करणार. एक तो दिवस होता आणि एक आजचा हा दिवस आहे. खरं त्या 2 दिवसांमध्ये लई दिवस होते बघा. किती काय काय घडलं ना. खरं सांगू धैर्य, मी ना लई खुश आहे बघा. मला तुमच्यासारखा लाईफ पार्टनर मिळालाय आणि ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. कधी कधी मला वाटतं की तुमच्या सोबत राहून ना लाईफ खूप सिंपल होतं. तुमच्या सोबत असताना मला पण असंच वाटतं साहेब. ही आता आयुष्यात कधीच काही चुकणार नाही. आपल्या हॅपीनेसची ही गाडी कधीच थांबणार नाही. धैर्य, बस एक शब्द तोंडातून काढशील तर याद राख. उठ उठ विद्या, हो बाजूला.
हे आपलं तोंडाला येईल ते बोलायचं, बडबड करायची. या घराचं ना गणितच वाकडं आहे. पाहिजे त्या वस्तूंसाठी जागा नाही आणि नको त्या वस्तूने अख्खी कपाट भरून टाकले. काय करायचंय ते करा. ह्या फाईल मध्ये काय असेल? ही फाईल तर कधी बघितलीच नाही. दीपे, तुझ्या लेखी या गोष्टीला काही किंमत नसेल, पण आमच्यासाठी लाख मोलाच्या आठवणी आहेत या. जीवापाड जपून ठेवलेल्या आहेत. कधी आडगळ होऊ शकत नाही आमच्यासाठी ना. कोणी त्याला इथून काढायची हिंमत करू शकते. निदान मी जिवंत असेपर्यंत तरी या वस्तू इथंच राहणार. अरे बघ, याला परत हात लावशील तर खबरदार सांगून ठेवतो. ह्याला सुद्धा आत्ताच पंक्चर व्हायचं होतं. हॅलो हॅलो, आवाज येतोय काय? हॅलो, अरे ते गाडीचं टायर पण. हॅलो हॅलो, धैर्य एवढं का वैतागतंय? सावी, अहो टायर पंक्चर झाले, दुसरं काय करू मग? अहो ती गाडी आहे, कधी ना कधी पंक्चर होणारच होतं की. गाडीत चेपणी आहे ना, झालं तर मग. स्टेपनी आहे पण काय? पण ते मला टायर बदलता नाही येत. खरंच? बापरे. हो नाही, म्हणजे कधी गरजच पडली नाही ना. एकदा गाडी सर्व्हिसिंगला गेली की सगळं चेक करूनच परत यायची. आता पुढचं कसं वर्कआउट करायचं त्याचं टेन्शन आलंय मला. आणि ही काय दात काढत बसली. मांडीवर घ्या आणि कुरवाळत बसा तुमच्या आठवणीनं. नाहीतर बघा, बाजार कुणी 1 रुपये तर देतय का? लाख मोलाच्या म्हणे. नाहीतर फालतू गोष्टी कडेवर घ्यायच्या आणि मिरवाची सवय आहे ना या घराला. मिरवा, चालू मिरवा. तुम्हाला जे पाहिजे ना, ती ही बाटलीच काम करणार. नक्की ना? रामबाण उपाय, पण एक ध्यानात ठेवा, 12 तासाच्या आत ह्या बाटलीचा वापर झाला पाहिजे. 12 तासानंतर जर सोनूच्या पोटात गेलं तर त्याचा काय बी उपयोग होणार नाही. आई,
काय आहे? चहा आणलाय. ठेव आणि जा. सावकाश. तुला काय धाड भरले का ग? चहा ठेवताना सुद्धा गोंधळ होतो तो. जा. काय बघताय? चहा घ्या. बरं ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. एक काम करा, तुम्ही जॅक घेऊन या. जॅक. आणि त्याचं काय करणार आहे तुम्ही? अहो टायर बदलूयात की. सावी अहो, सांगितलं की आता नाही येत मला टायर बदलता. पण मला येतं. एवढं सरप्राईज होऊ नका. भाऊ कायम म्हणतात आयुष्यात सगळ्या गोष्टी जमल्या पाहिजे. आपली आयुष्याची गाडी अशी कुठे जाऊन थांबत नाही. बाकीच्या वर्कशॉप सारखं मेकॅनिकचं पण वर्कशॉप घेतलं होतं भाऊनी, तिथंच शिकले मी. सावी, हे सगळं कधी थांबवणार आहात तुम्ही? काय? मला प्रत्येक वेळी इम्प्रेस करणं. दरवेळी मला नव्यानं प्रेमात पाडता हो तुम्ही. नाही म्हणजे बघा ना, माझी बायको सुंदर आहे, हुशार आहे, कलाकार पण आहे, आणि आता नवीनच कळतंय की ती एक मेकॅनिक सुद्धा आहे. वा. बरं, माझं कौतुक बास झालं. आपण लवकर टायर बदलून घेऊ हा, नाही तर उशीर होईल आपल्याला. पोचायला उशीर झाला ना तरी चालेल, पण सोबत असलेल्या माणसाचं कौतुक करायला उशीर होता का म्हणे. आणि तसे तुमच्यासारखी बायको असली तर कौतुक करायला अख्खं आयुष्य कमी पडत. बरं, बास झालं, चला आता.